जे वक्तव्य होते त्याच्यावर तुम्ही आता विरोध करताय, काय आपली भूमिका असणार आहे आणि कसा विरोध असणार आहे? आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, या राज्यातला शेतकरी अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड देत देत आपली शेती कसा लागलेला आहे. यामध्ये कधी दुष्काळाचा सामना करतो तर कधी महापुराचा सामना करतो, कधी त्याच्या पिकावरती प्रचंड अशी गारपीट होते तर कधी ढगफुटीनं शेतकरी हैराण होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी एक आशेनं, चांगल्या आशेनं सरकारकडे बघतो की आपल्याला काहीतरी मदत होईल. आणि ही शेतकऱ्यांची अपेक्षा काही चुकीची नाही. आणि अशी अपेक्षा व्यक्त करत असताना या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी आम्ही मागितला नसतानासुद्धा त्यांनी आमचा 1 रुपयामध्ये पीक विमा काढलेला आहे. आणि असा पीक विमा काढून ते आता बेतालपणे असं बोलतात की भिकारीसुद्धा साधा 1 रुपया घेत नाही. आणि त्यांनी आमची तुलना भिकाऱ्यांशी केलेली आहे. हे अतिशय चुकीचं विधान आहे आणि आम्ही त्याचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी खरं तर निषेध व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कल्पना आहे की 1 रुपयामध्ये पीक विमा काढला, पण या ठिकाणी सरकारच्या बऱ्याचशा अशा जमिनी, मग ते गायरान असेल, जंगल विभागाच्या जमिनी असतील, त्या ठिकाणी जलसंपदाच्या जमिनी असतील, यामध्ये सुद्धा पीक विमा उतरून त्या ठिकाणी प्रचंड असा गैरव्यवहार झालेला आहे. वेगवेगळ्या कंपन्यांनी या ठिकाणी प्रचंड असा भ्रष्टाचार करून पैसे कमवलेले आहेत. आणि याकडे दुर्लक्ष करून कोकाटे साहेब शेतकऱ्यांनाच भिकारी म्हणतात, हे वाक्य अतिशय चुकीच्या पद्धतीचं आहे. उद्या ते एका खाजगी कार्यक्रमाच्या निमित्तानं कोल्हापूर शहरामध्ये येत आहेत. या शाहूनगरीमध्ये त्यांना यायचं असेल तर येण्यापूर्वी तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची त्यांनी या ठिकाणी माफी मागावी आणि जे वक्तव्य केलेलं आहे ते मागं घ्यावं. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या स्टाईलनं त्यांना त्या ठिकाणी उद्या उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.